संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। आषाढी वारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्त हिंदू इंग्लिश स्कूलच्या वतीने सलग 11व्या वर्षी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। उपक्रमशील असणाऱ्या या विद्यालयातील चिमुकल्या मुलांनी विठ्ठल रुक्मिणी आणि विविध संतांच्या वेशभूषा करून विठ्ठल नामाचा गजर केला। जेजुरी शहरातील चौकात पथनाट्य सादर करून व्यसनमुक्ती, मतदान, वृक्षारोपण, अंधश्रद्धाबाबत जनजागृती केली। तसेच वृक्षदिंडी, पालखी सोहळा, रिंगण, फुगड्या खेळून चिमुकल्यांनी आषाढ वारीचा आनंद लुटला। चिमुकल्या मुलांनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात भगवी पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखी विठोबा रुक्माई, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत जेजुरी शहरात ग्राम प्रदक्षिणा पूर्ण केली। जेजुरी नागरिकांनी या सोहळ्याला मोठा प्रतिसाद दिला। या दिंडी सोहळ्याचे उद्घाटन हिंदू इंग्लिश स्कूलच्या संस्थापिका श्रीमती इंदुमती कुटे यांच्या हस्ते करण्यात आले। या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे, सचिव डॉक्टर मोनाली कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची संस्कृती तसेच विद्यार्थ्यांच्या मध्ये संत परंपरा, त्यांचे विचार रुजवण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला। या सोहळ्याचे नियोजन प्राचार्य पुरुषोत्तम रोटे, जितेंद्र खोपडे आणि शिक्षकांनी केले। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी नितीन राऊत, जेजुरी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।